त्यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। चांदवडच्या वाद इथं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकच नाहीयेत आणि यामुळे पालक ग्रामस्थ आक्रमक झालेत आणि आक्रमक होत शाळेला कुलूप ठोकण्यात आलेला आहे। चांदवडच्या वाद येथील ही परिस्थिती आहे आणि इथं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकच नसल्याची माहिती समोर आली आहे आणि यामुळे पालक ग्रामस्थ आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय आणि शाळेला कुलूप ठोकण्यात आलेला आहे। कुलूप लावण्याचं कारण असं आहे, शाळेवर म्हणजे कुठल्याही कायदेशीररित्या कुठलीही न काही करता किंवा एसएमजीचा ठराव न घेता, ग्रामसभेचा ठराव न घेता ज्या शेटे मॅडम आहे त्यांना ती नियुक्ती कार्यमुक्त करण्याचे जे आदेश येत आहे ते कुठलेही शाळेय प्रशासनाला माहीत नसताना आणि शाळेवरती ऑलरेडी 3 शिक्षक आहेत आणि 90 मुलं आहेत। 90 मुलं असताना परत त्या 2 शिक्षकांना लोळ येणार आहे। आमचं एवढंच म्हणणं आहे, प्रतिनियुक्ती द्या तुम्ही। नियुक्ती देण्याबद्दल आमचं दुमत नाही, फक्त आम्हाला कोर्टानुसार नवीन शिक्षक पाहिजे आणि आमच्या विद्यार्थी आमच्या मुलांचं नुकसान होऊ नये एवढीच मागणी। आमचे मॅडम गेले मग आम्हाला शिकवायला दुसरी कोणी शिक्षक नाही। हेड मास्टर आहे पण ती आम्हाला नवऱ्याशी शिकवत असतात, दुसरी मुली येऊन आम्हाला त्रास देतात, मग आमचा अभ्यासक्रम पूर्ण होत नाही। मग मॅडम जाऊ नये व मॅडम गेले तरी दुसरा शिक्षक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।